नमस्कार मंडळी, मी जगन्नाथ पाटील आपल्या JP ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे। आपल्याला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो। हे चॅनेल खरं म्हणजे ट्युटोरियल्स असल्यामुळे शिकवण्याच्या दृष्टीने योग्य असं चॅनेल असून माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला विनंती केली की सर, या चॅनेलवर आपण संस्कृत, मराठी, इंग्रजी या संबंधाने काही नवलविशेष, माहितीपूर्ण आणि व्याकरणाच्या दृष्टीने आम्हाला उपयुक्त अशी काही माहिती आपण दिलीत तर आम्हाला आणि अशा असंख्य मुलांना त्याचा फायदा होईल। हा विचार मला पटला, पण माझ्याकडे जे सांगण्यासारखं अन्य काही आहे त्याचं काय करू, तेव्हा असा विचार सुचला की आपण एक दुसरं चॅनेल सुरू करूया। आणि म्हणून आज त्याचं उद्घाटन करतोय आणि त्याचं नाव JP स्पीक्स असं ठेवलेलं आहे। तेव्हा आज आणि यापुढे माझी दोन्ही चॅनेल्स सुरू असतील। एक खास विद्यार्थ्यांसाठी विविध तऱ्हेची माहिती देणारं असेल आणि एक खास सर्व प्रेक्षकांसाठी संस्कृतोत्सुक जे लोक आहेत, ज्यांना व्याकरणाची काही माहिती हवी आहे, वाक्यरचना हवी आहे, वाक्य करता येतील, ओळख होईल आणि शिवाय 9वी-10वीच्या मुलांना व्याकरणाचे काही संदर्भ उपयुक्त ठरतील असा विचार केलेला आहे। तेव्हा आज विद्यार्थ्यांसाठी मी 7 वाजता अपलोड करणार आहे आणि पहिलंच आपण सारे मराठी आणि मराठी प्रेमी असल्यामुळे मराठीतलं एक वाक्य आणि त्या वाक्यामध्ये असलेली 2 अक्षरे पण ज्याचे उच्चारानुसार अर्थ बदलतात। कदाचित आपण कुणीही हा विचार केलेला नसेल आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतंय। पहा बरं, या ठिकाणी आपल्यापुढे एक वाक्य ठेवलेलं आहे, जगात जगावे कसे। तर तुम्ही म्हणाल हे वाक्य देऊन काही आपण तत्वज्ञान सांगणार आहात का? तर तसं काही नाही आहे। मला पहिला ज आणि दुसरा ज यातले उच्चार फरकाने बदलणारे अर्थ सांगायचे आहेत। बघा, पहिला ज म्हणताना जगात आहे, खाली ज ला य लागतो पण ल य लिहत नाही। आणि दुसरा ज हा क्लिअर कट ज आहे, ज नाही। आपल्या लक्षात येईल असे पुष्कळ शब्द आहेत की ज्याचे उच्चार बदलले अर्थ बदलतो। जगात हा जर जगात म्हटलं आणि जगावे कसे म्हटलं तर अर्थभेद कळत नाही, पण जगात जगावे कसे ह्या प्रश्नाला आपण सामोरे जाताना याचा गर्भित अर्थ आणि शब्द सामर्थ्य आपण लक्षात घेत नाही। म्हणून हे वाक्य मी आपल्यासाठी घेतलेलं आहे। विद्यार्थी आणि अन्य श्रोत्यांना नक्कीच हे आवडेल। एकच शब्द दुसरा देतो, ग ज आणि ग ज, दोन्हीकडे ज आहे, पण ग ज म्हटलं तर हत्ती होतो आणि ग ज म्हटलं तर 2.5 फुटाची एक माप, जमिनी मापण्याची एक पट्टी 2.5 फुटाची। शिवाय ग ज याचा दुसरा अर्थ आहे, आपण जे आपल्या खिडकीसाठी लोखंडी बार लावतो त्यालाही गज असंच म्हणतात। तेव्हा गज आणि गज ह्यातलाही फरक समजावून घ्या। आणि जगात जगावे कसे ह्यातला ज आहे तो खरं म्हणजे माझ्या नावातला जे आहे, जगन्नाथमधला जे आहे। तेव्हा आपण एवढं समजाल आणि पुढे अशाच तऱ्हेची काही वाक्य मी घेणार आहे। तेव्हा आपण आपलं चॅनेल पहा, आनंदाने याचा अनुभव घ्या, आवडलं दुसऱ्यांना सांगा आणि मला असंच भरभरून प्रेम द्या। धन्यवाद।